ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभेच्या 5व्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे आणि या मतदानासाठी साहित्य व मतपेट्या वाटपाचं आज सकाळपासून कार्य हे सुरू झालेलं आहे। मी सध्या उभा आहे कल्याण लोकसभा क्षेत्रातील कोळशेवाडी परिसरातील मतदान साहित्य वाटप केंद्रावरती। आपण पाहू शकता या ठिकाणी मतदान अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्याकडून साहित्य वाटप व मतदान पेट्या वाटप या ठिकाणी केले जात आहेत। या मतदान पेट्या ज्या आहेत ते आपल्या केंद्रावरती संबंधित केंद्रावरती नेण्यात येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण लोकसभेत एकूण 20,82,231 मतदार आहेत। या मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडून एकूण 1,900 भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। 960 मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर या मतदान केंद्रावरती महिला, युवा व त्याचबरोबर अपंग व्यक्ती जे आहेत यांच्याकडूनही एक केंद्र चालवण्यात येणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण लोकसभा या लोकसभेमध्ये मतदान संघात पोलीस, गृहरक्षक व इतर दलापासून 10,000 कर्मचारी निवडणूक कामासाठी सज्ज झालेले आहेत। उद्या सकाळी 7 वाजता या ठिकाणी या मतदान केंद्रावरती मतदान होणार आहेत। मात्र कल्याण लोकसभामध्ये पाहिलं तर ही प्रतिष्ठेची या ठिकाणी लढत असणार आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कारण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे व त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी वैशाली दरेकर आहेत। या दोघांमध्ये लढत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जे उद्या होणाऱ्या या मतदानामध्ये एकंदरीत दोन्ही उमेदवारांचं भवितव्य जे आहेत या मतदान पेटीमध्ये उद्या बंद होणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटे सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण लोकसभा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।